अद्याप शंका आहेत की बेसिकली गुडघ्याचं ऑपरेशन करू की नको. माझ्या सासूबाईंचं केलं त्यांचं असं झालं, माझे यांचे केलं त्यांचं तसं झालं, ते चाललेच नाहीत. याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मिथ्या असतात. ऐकलेलं एक असतं, घडलेलं वेगळंच असतं आणि आपल्याला तिसराच निरोप कानापर्यंत आलेला असतो. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर शारंग सुभाष देवरे. गेली 20 वर्ष संभाजीनगरमध्ये रुग्णसेवा करत आहे. गेली 11 वर्ष सेंच्युरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून मी रुग्णसेवा करत आहे. इथे आम्ही सर्व प्रकारचे अस्थिभंग, अस्थिव्यंग, अस्थिरोग, जेवढे प्रकारचे सब स्पेशालिटीज ऑर्थोपेडिक्सचे तुम्हाला माहिती असतील त्यातलं उच्च कोटीची सेवा आम्ही इथं देत आहोत. या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सरळ सरळ मेसेज असा देऊ इच्छितो. बेसिकली नी रिप्लेसमेंट सर्जरी आता एक अत्यंत कन्व्हेन्शनल सर्जरी झालेली आहे, जी बऱ्याचशा ठिकाणी बऱ्यापैकी चांगले डॉक्टर्स चांगल्या प्रमाणात चांगल्या नंबर्समध्ये परफॉर्म करत आहेत आणि हे रुग्ण तितकेच चांगले होत आहेत, म्हणून ही रुग्णसंख्या वाढते आहे. भारत हा जगातला सर्वात जास्त पॉप्युलेशन असलेला देश आहे आणि येणाऱ्या काही दशकांमध्ये सगळ्यात जास्त वयोवृद्ध लोकसंख्या ही भारतातली असणार आहे. तर ह्या लोकांना जे असणारे वेगळ्या वेगळ्या व्याधी असतील त्यात सगळ्यात जास्त ऑर्थोपेडिक्सचे जे व्याधींचे जे पहिले 2 क्रमांकाचे त्रास असतील त्याच्यात गुडघेदुखी हा त्यातला एक प्रमुख त्रास असणार आहे. त्याची आपण आतापासून तयारी नको का करायला? निश्चित केली पाहिजे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे बेसिकली समतोल आहार घ्यावा, वजन समतोल ठेवावं, बाकीचे व्याधी कंट्रोलमध्ये राहतील असे नियमितपणे तुमचं आचरण असलं पाहिजे. गुडघ्यांसाठी, स्नायूंसाठी तुम्हाला जे तुमच्या कन्सल्ट केलेल्या डॉक्टरांनी जे काही व्यायाम सांगितले असतील ते नियमितपणे करणे, इतर औषधी व्यवस्थित घेणे, एक बेसिकली आवश्यकता असल्यास डॉक्टरांनी लिहून दिले असतील तरच स्टेरॉइड्स घेणे, अन्यथा घेऊ नये, टाळावे. हे असे अनेक गोष्टी आहेत जे एकूण एक कॉन्ट्रीब्यूट करत जातात, जेणेकरून तुमची गुडघ्यांची किंवा तुमच्या हाडांची क्वालिटी मेंटेन राहावी आणि त्यांची वेळेच्या अगोदर झीज होऊ नये. आपण अशा स्टेजला आहोत जिथं ऑलरेडी झीज होऊन गेलेली आहे आणि आता आपण घड्याळीचा काटा उलटा फिरू शकत नाही. त्या परिस्थितीत जे रुग्णांना ऑपरेशनची आवश्यकता आहे आणि ती जर तुमच्या डॉक्टरांनी त्याला सर्वसाधारणपणे तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलेले आहे की आता आपल्याकडचे पर्याय संपलेले आहेत आणि प्रात परिस्थितीत आपल्याला ऑपरेशन शिवाय दुसरा पर्याय नाही, तेव्हा मी तुम्हाला 3 गोष्टींबद्दल शाश्वतपणे सांगू शकतो की ऑपरेशनच्या दुसऱ्याच दिवशी तुम्ही उभे राहून चालणार, ते पण पूर्ण पाय टेकून. एक गुडघ्याचं करा किंवा दोन्ही गुडघ्यांचं करा, तुम्हाला दुसऱ्या दिवशी पूर्णपणे पाय टेकून चालता येतं. त्याच्या 48 तासात आम्ही रुग्णाला जिना चढ उतर करायला लावतो आणि 72 तासात रुग्ण घरी जातो. तुम्ही एक गुडघा केला तरी छान, दोन्ही केले तरी छान. आवश्यकता कितीची त्यानुसार ठरवलं जाईल. डॉक्टर दोन्ही गुडघे एकत्र वेळी करता येतात का? जर तुम्हाला बाकीच्या मेडिकल कोमॉर्बिडिटीज नसतील, तुम्हाला जर हृदय, फेफडे, लिव्हर, किडनी ह्या जर व्यवस्थित सक्षम असतील आणि भूलचे डॉक्टर तुम्हाला भूल देण्यात कम्फर्टेबल असतील तर निश्चितच तुम्हाला दोन्ही गुडघे एकत्र वेळी करता येतात. अगदी डायबिटीज असलेल्या रुग्णांना सुद्धा, अगदी इन्सुलिनवर असलेल्या रुग्णांना सुद्धा दोन्हीही गुडघे एका वेळी करता येतात. एका वेळी करण्यामागे त्याचे काही SOPs आहेत, काही मापदंड आहेत. त्या मापदंडात जर आपण बसू तर तुमचे दोन्ही गुडघे एकत्र होतील. जर आपण त्या मापदंडात बसत नसाल तर कुठलाही डॉक्टर तुम्हाला तशी बळजबरी करू शकणार नाही, किंबहुना करणार नाही. व्यायाम, फिजिओथेरपी ऑपरेशनच्या 2nd डे पासून सुरू होते आणि एक रफली साधारणपणे बाय द एंड ऑफ 4 वीक्स रुग्ण व्यवस्थित मांडी घालून बसतो. डॉक्टर, मी काम धंद्यावर कधी जाऊ शकेल? मी परत कंपनीत कधी जाऊ शकेल? युजली कंपनीत वगैरे जाणारे रुग्ण 58-60 वर्षापर्यंत असतात. गुडघ्याचा त्रास घेऊन येणारे रुग्ण सहसा 60 पुढचे असतात. त्यामुळे बेसिकली ज्यांना गुडघ्यांची वेळेच्या अगोदर काही व्याधीमुळे गुडघे खराब झालेले आहेत, काही प्रचंड BMI होता, वजन खूप जास्तीचं होतं, लहानपणापासून हाडांच्या रचनेत दोष होता, जुने काही अपघात वगैरे झालेले आहेत किंवा इन्फेक्शन किंवा अजून इतर काही अडचणी ज्याच्यामुळे गुडघ्यांचा ऱ्हास झालेला आहे, वातांचे रुग्ण आहेत ज्यांचं कमी वयात लवकर कार्टिलेज खराब होतं, अशा परिस्थितीत कमी वयातही गुडघे बदलण्याचं ऑपरेशनची गरज पडू शकते. आपलं वय काय आहे, आपल्या काय गरजा आहेत आणि आपली दैनंदिनी कशी असणार आहे हे सगळे डॉक्टर पहिले तपासतात. त्यांना तुम्ही सगळे सांगावं आणि निश्चितच ते विचारून झाल्यानंतर ते तुमचं एक जीवनशैलीचं अंदाज घेऊन तुम्हाला एक XYZ इम्प्लांट सजेस्ट करतील. तो कुठल्याही कंपनीचा असू शकतो. आपण दुकानात गेलो, एक छानसा साबण आणला, मी आंघोळ केलं आणि त्वचा एकदम नितळ झाली, हे फार्स जसं आपण ऍड्स मध्ये बघतो तसं हे नसतं. इथं टाळी एका हाताने वाजणारच नाही. एक चांगला डॉक्टर, चांगलं हॉस्पिटल, चांगला रोबोट, चांगला इम्प्लांट आणि त्याची टीम, ज्याच्यात बेसिकली नर्सिंग, त्यांचे असिस्टंट, त्याच्यानंतर त्यांचे फिजिओथेरपिस्ट, हा सगळा एक टीमचा भाग आहे. त्यालाच कोऑपरेट करणारी तितक्याच जमेची समोरची टीम असली, ज्याच्यात एक पॉझिटिव्हली मोटिवेटेड पेशंट, ज्या रुग्णाची स्वतःची इच्छा शक्ती की नाही डॉक्टर मला बरं व्हायचं आहे, तुम्हाला खात्री आहे मी बरं होऊ शकतो, मग निश्चित मी माझी मानसिक तयारी सकारात्मक आहे, पॉझिटिव्हली मोटिवेटेड असलेले नातेवाईक
आणि त्यांच्या शेजारचे फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह जे आहेत ते सुद्धा सकारात्मक नजरेचे असले पाहिजे. त्याच्यातला कच खाऊ नाते किंवा कच खाऊ पेशंट असेल तर अशा रुग्णांना निश्चित अडचण येते. समोरच्या टीम मध्ये अजून एक असतात, ते बेसिकली त्यांचे फिजिशियन, त्यांचे कार्डिओलॉजिस्ट, त्यांचे डायबिटॉलॉजिस्ट, त्यांचे किडनीचे डॉक्टर, हे सुद्धा आम्हाला त्यांचं तितकंच कॉपरेशन लागतं जितकं रुग्णाचं आणि नातेवाईकांचं लागतं. त्याच्याशिवाय बेसिकली पेशंट ऑपरेशन नंतर फिजिओथेरपी पर्यंत त्यांना ऍक्सेस राहणार आहे का, ते व्यायाम करणार आहेत की नाही, सांगितलेल्या सूचना पाळणार आहेत की नाही, बर्फाने व्यवस्थित गुडघा शेकून आईस पॅकने गुडघा शेकणार आहेत, हे अनेक कारण असतात. हे 2-3 गोष्टी सोबत एकत्र येऊन एक चांगल्या रिझल्ट पर्यंत मूर्त स्वरूप येतो. त्यामुळे सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचं, तुमची मानसिकता तयार करायची की ठीक आहे डॉक्टर, आता माझे पर्याय संपलेत, मला खात्री की मला ऑपरेशन लागणार आहे आणि ह्या परिस्थितीत असे गुडघे घेऊन मी पुढचं आयुष्य जगू शकत नाही, त्यामुळे माझी आता मानसिकता आहे की मी गुडघा बदलतो. हा सगळ्यात पहिले सकारात्मक बदल. दुसरं, तुमचे मुलगा मुलगी किंवा बेसिकली तुमचे सून नातू जावाई जे कोणी असतील हे सुद्धा सकारात्मक असले पाहिजे त्या सर्जरी बद्दल. तिसरं, बेसिकली तुम्ही योग्य दारात योग्य ठिकाणी योग्य सर्जनकडे जो अनुभवी आहे, ज्यांनी ह्यापूर्वी असे केलेले आहेत, ज्यांचे अनेक पेशंट असे फिरत आहेत, ते तुम्ही डोळ्याने आणि कानांनी खात्री करायची आणि मग तुम्ही योग्य दारात योग्य डॉक्टरांकडे जायचं. तिथे डॉक्टर तुम्हाला 3 गोष्टी निवडण्याला मदत करतील. एक, ते पहिले हे जज करतील की खरंच तुम्ही भूल देण्याइतपत तुमचे बाकीचं हृदय वगैरे किंवा तुम्ही भूल झेलण्याइतपत तुमचे शरीर सक्षम आहे का. दुसरं, तुम्हाला खरंच या ऑपरेशनची गरज आहे का. तिसरं, या ऑपरेशनने तुमचे काय काय काम भागणार आहे आणि काय काय नाही जमणार आहे. जसे प्रत्येक नाण्याची 2 बाजू असतात, तसं डॉक्टर बेसिकली मी पळत जाऊन रेल्वे पकडेल का, डॉक्टर मला एक साधारणपणे 50 जिना रोज चढ उतर करायला लागतात. ह्या तुमच्या ज्या दैनंदिनीच्या गरजा अपेक्षा आहेत ह्या तुम्ही डॉक्टर सोबत मांडून मग त्याच्यातनं एक जिगसॉ पझल सेटल केल्यासारखं मग त्याच्यासाठी तुम्हाला जो बेस्ट ऑप्शन आहे ते तुमचा डॉक्टर तुम्हाला निवडून देतो. मग त्या निवडीनुसार एक बेसिकली तुम्ही त्याच्या नाण्याच्या दोन्ही बाजू बघायच्या आणि मग तुमचा कॉल घ्यायचा. सकारात्मक स्थितीत सर्वसाधारणपणे आउटकम चांगलेच येतात. पेशंट चांगला होतो, मांडी घालायला लागतो, जिना चढ उतर करतो, पण गुडघा बदलल्याने त्याची हार्टची कंडिशन इम्प्रूव्ह होईल का, नाही, ह्या सुद्धा मर्यादा तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. जसं एखाद्या वाहनाचे आपण नवीन चाकं बदलल्यानंतर वाहन जुळत असतं, तशी ह्या सुद्धा तुम्ही काही मर्यादा तुमच्या लक्षात ठेवल्या पाहिजे. कृपया इथून पुढे आजचा व्हिडिओ तर तुम्ही बघाच, शिवाय पुढचा व्हिडिओ सुद्धा आवर्जून बघा, जेणेकरून तुम्हाला मधली माहिती तुमच्याकडनं मिस किंवा स्किप होणार नाही.